हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर नंबर 15 त्यामधील युनिट 4 फ्रेश वॉटर प्रॉन कल्चर या चॅप्टरमधील फर्स्ट जो पॉईंट आहे स्पेसीज ऑफ प्रॉन्स फॉर प्रॉन कल्चर त्याबद्दल माहिती घेणार आहोत, शिकणार आहोत. सो प्रॉन कल्चर, प्रॉन म्हणजे जनरल तुम्हाला माहिती असेल, प्रॉन्स म्हणजे झिंगे. त्यांचं कल्चर वर्ल्ड वाईड ॲज वेल ॲज इन इंडिया मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि त्याच्यातून प्रॉफिट पण भरपूर आहे. आणि सो बिझनेस म्हणून या प्रॉन्सकडे पाहिलं जातं आणि त्यांचं कल्चर केलं जातं. मोठमोठ्या स्केल्सवर त्यांचं प्रोडक्शन इंडियामध्ये होतं. सो स्पेसीज फॉर प्रॉन्स फॉर प्रॉन कल्चर कुठल्या? सो इंडियामध्ये टोटल 34 स्पेसीज आहेत मॅक्रोब्रॅकियमच्या. त्यापैकी 20 स्पेसीज ज्या आहेत त्या फ्रेश वॉटरच्या स्पेसीज आहेत आणि 14 ज्या आहेत त्या कोस्टल म्हणजे समुद्र पाण्यातल्या स्पेसीज आहेत त्या 34 स्पेसीजपैकी. सो आउट ऑफ दीज फक्त 2 स्पेसीज अशा आहेत ज्या युटिलाइज करतात मोनोकल्चर आणि पॉलिकल्चर प्रॅक्टिसेससाठी फॉर फ्रेश वॉटर प्रॉन कल्चर बिकॉज ऑफ देअर लार्ज साईज, फास्ट ग्रोथ अँड शॉर्टर लाईफ हिस्ट्री. म्हणजेच काय, कमीत कमी लाईफ म्हणजे टाईममध्ये साईज पण जास्त, ग्रोथ पण मोठी होते त्यांची आणि त्यामुळं प्रॉफिट पण चांगलं होतं. सो आउट ऑफ 20 फ्रेश वॉटर स्पेसीज ओनली 2 स्पेसीज यूज्ड फॉर प्रॉन कल्चर. तर कुठल्या? नंबर 1 मॅक्रोब्रॅकियम रोझेनबर्गी, नंबर 2 मॅक्रोब्रॅकियम मॅल्कोम्सनी आणि नंबर 3 मरीन वॉटर प्रॉन्स. So India is endowed with a long coastline and hence offers scope for large exploitation of marine wealth. मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारा लाभलेला आहे इंडियाला. सो मरीन वेल्थ म्हणजे संपत्ती, समुद्र संपत्ती आपल्याला भरपूर लागलेला आहे. ठीक आहे. सो ब्रॅकिश वॉटरमध्ये सुद्धा फ्रेश वॉटर प्रॉनचं कल्चर करता येऊ शकतं. सो इन इंडिया 11.91 lakhs हेक्टर स्प्रेड ओव्हर 10 स्टेट्स म्हणजे 11.91 लाख हेक्टर जमीन जी आहे त्याच्यावर त्यांचं कल्चर केलं जातं प्रॉन्सचं 10 स्टेट्समध्ये. तर कुठल्या कुठल्या स्टेट्स आहेत त्या? वेस्ट बेंगॉल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पाँडिचेरी, केरला, कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र अँड गुजरात या 10 स्टेट्समध्ये प्रॉन्स कल्चर मोठ्या प्रमाणात केलं जातं. ऑफ दिस ओनली around 1.2 lakh hectares are under shrimp farming now and hence a lot of scope exists for entrepreneurs to venture into the. त्यापैकी फक्त 1.2 lakh हेक्टर्स जी जमीन आहे तीच फक्त श्रिम्प फार्मिंगसाठी यूज केली जाते. सो भरपूर स्कोप आहे श्रिम्प फार्मिंग करायला असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सो श्रिम्प स्पेसीज अँड देअर सुटेबिलिटी, मेनी फॅक्टर्स मस्ट बी कन्सिडर्ड वेन अ फार्मर इज डिसाइडिंग विच स्पेसीज ऑफ shrimp he should culture. Due to its large size and high price, Penaeus monodon and Penaeus indicus are generally considered for farming. It has also been seen that both these species are suitable for farming in Kerala's environment. Apart from the candidate species, other commercially important species such as Metapenaesensis, Metapenaeus monoceros, Metapenaeus brevicornis and Penaeus semiscutus and Penaeus margensis are also potential species that can be grow in India. सो वरतीच्या तुम्हाला 2 स्पेसीस सांगितले होते आणि या स्पेसीस यासुद्धा मोठ्या प्रमाणात यूज केल्या जातात. Another potential candidate species that is flooding international market is the white leg shrimp, that is Penaeus vennami. Penaeus vennami सुद्धा मोठ्या प्रमाणात यूज केली जाते. Although the government of India has not yet given sanctions to culture it in the country, many Asian countries have already started to culture this species. म्हणजे इंडियाने अजून त्याला परमिशन दिलेलं आहे वन्नामी जी स्पेसीज आहे ना Penaeus vennami तिचं कल्चर करायला, पण इंडिया सोडून बाकीच्या एशियन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात त्या स्पेसीजची ग्रोथ केली जाते किंवा त्याचं कल्चर केलं जातं. सो आता ॲडव्हान्टेज ऑफ पिनियस मोनोडॉन हा म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, टायगर प्रॉन म्हणतो पिनियस मोनोडॉनला. सो पिनियस मोनोडॉनचं ॲडव्हान्टेज जे आहे ते काय आहेत बघा. सगळ्यात मोठी साईज असते, लार्ज साईज, लवकरात लवकर लार्ज साईज अटेंड करते.
10 to 12 पीसेस पर के जी आर कॉमन. एका किलोमध्ये 10 ते 12 प्रॉन्स बसतात. म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती एका प्रॉन्सची जवळजवळ वजन 100 ग्रॅमपर्यंत भरतं. अँड सायझेस ऑफ 5 to 7 पीसेस per kg have been growth in ponds. So it is the fastest growing of all shrimps tested for culture. In ponds, juveniles of 3 cm in length have been grown to size of 75 to 100 gram in only 5 to 6 months. 5 ते 6 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटरचे जे सोडलेले बी असतं त्यांचं म्हणजे पिले असतात ते 5 ते 6 महिन्यामध्ये त्यांचं वजन 100 ग्रॅमपर्यंत होतं. ड्यू टू इट्स लार्ज साईज इट ब्रिंग्स अ हाय प्राईस टू द फार्मर. त्यांच्या लार्ज साईजमुळं प्राईस पण भरपूर मिळते फार्मरला. ॲट पीक सीझन्स इट डिमांड्स ओव्हर 450 पर के जी इन इंडिया. जे पीक सीझन म्हणजे चांगल्या जेव्हा त्यांचा जो खप असतो तो मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात होतो त्यावेळी त्याची किंमत फार्मरला 450 रुपये पर के जी म्हणजे जवळजवळ रिटेल मार्केटमध्ये 700 ते 750 रुपये पर के जी असते. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे तू कुठल्याही एरियामध्ये टॉलरेट करू शकतो. कुठल्याही रेंजमध्ये वाईड रेंज सॅलिनिटीमध्ये टॉलरेट करू शकतो. बाकीचे जे पॉईंट ते पण दिलेलं आहे. फूड कन्व्हर्जन रेशिओ पण मोठा चांगला आहे. याचा फेवरेबल आहे. सो हे झालं ॲडव्हान्टेज ऑफ पिनियस मोनोडॉनचे. ॲडव्हान्टेज ऑफ पिनियस इंडिगस. आता पिनियस मोनोडॉनची फोटो दिलेला आहे. तो पहिला फोटो आहे बघा. त्याला टायगर प्रॉन म्हणतात. साईजने मोठा असतो. 100 ग्रॅमपर्यंत वजन भरतं त्याचं. तो पहिल्या फोटोमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये दिलेला आहे. आणि दुसरा जो आहे तो पिनियस इंडिगस त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. सो धिस श्रिम्प ग्रोज टू अ फेअरली लार्ज साईज अँड ब्रिंग्स अ गुड प्राईस. म्हणजे बऱ्यापैकी चांगली साईज वाढते आणि प्राईस पण चांगली मिळते त्याची. सर्वायवल म्हणजे जगण्याचा जो त्यांचा हे आहे म्हणजे सर्वायवल रेट चांगला आहे. मरत नाही जास्त प्रमाणात. तो एक फायदा होऊ शकतो फार्मरला. ग्रॅव्हिड फिमेल्स आर रिलेटिव्हली इझी टू ऑब्टेन फ्रॉम अ वाईल्ड इन नंबर सफिशियंट टू ऑपरेट हॅचरी. फिमेल्स कॅन बी मॅच्युअर्ड इन कॅप्टिव्हिटी विथ रिलेटिव्ह इज. त्याच्यानंतर दिस श्रिम्प मूव्ज आउट ऑफ पॉन्ड विथ वॉटर डिस्चार्ज मेकिंग हार्वेस्टिंग इझी. हार्वेस्टिंग पण इझी जातं पिनियस इंडिगसचं. सो हे काही त्यांचे फायदे दिलेले आहेत. ॲक्च्युली फायद्यांची गरज नाही पण मी तुम्हाला लेक्चरमधून सांगतो आहे फायदे. नुसते स्पेसिस बघायचे होते. स्पेसिस तर आपण पाहिलेले आहेत पण मेन ज्या 3 स्पेसिस आहेत टायगर प्रॉन, पिनियस इंडिगस आणि पिनियस वेन्नामी त्याचे आपण ॲडव्हान्टेजेस बघतोय. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ पिनियस वेन्नामी काय. पिनियस वेन्नामी हॅज द पोटेन्शियल टू ग्रो ॲज फास्ट ॲज पिनियस मोनोडॉन. म्हणजेच काय टायगर प्रॉनसारखेच याचीसुद्धा पिनियस वेन्नामीची वाढ चांगली होते. अप टू 20 ग्रॅम under intensive culture condition in 3 weeks. Okay, so they are amenable to culture at very high stocking densities of up to 150 meter square in pond culture and even a high as 400 meter square in controlled recirculated tank culture. So tolerance rate ह्यांचा चांगला आहे. tolerate a wide range of salinities. त्यानंतर वेन्नामी इज अ व्हेरी टॉलरंट टू लो टेम्परेचर टू. ओके, सो इट रिक्वायर्स लोअर पोटेन्शियल फीड, लोअर प्रोटीन फीड दॅन पिनियस मोनोडॉन रिझल्टिंग इन रिडक्शन ऑफ ऑपरेशनल कॉस्ट. अँड म्हणजे याचा अर्थ काय की टायगर प्रॉनच्या कल्चरपेक्षा सुद्धा हा स्वस्तात आपण यांची वाढ करू शकतो. कमी खर्च लागतो. स्पेसिफिक पॅथोजन फ्री SPF ब्रूड स्टॉक्स आर अवेलेबल फॉर दिस स्पेसिस टू प्रोड्यूस डिसीज फ्री लार्वे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कारण की प्रॉन कल्चर करायचं म्हटलं मोठी जी भीती असते ती डिसीजेसची भीती असते. डिसीज जर आला तर एका वेळी लाखोनी प्रॉन्स मरू शकतात. सो याचं वैशिष्ट्य काय SPF ब्रूड स्टॉक्स अवेलेबल असतो यांचा ज्याच्यामुळं म्हणजे काय म्हणतात त्याला ज्या लार्वा असतात त्या डिसीज फ्री असतात आणि हेल्दी ग्रोथ होऊ शकते. सो दिस मच फॉर टुडेज लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा जो पॉईंट आहे प्रॉन कल्चरमधला फ्रेश वॉटर प्रॉन कल्चरमधला तो आपण बघूया. टिल देन टेक केअर.